श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आहे गुरुवार. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना चांगला जावो. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवार म्हटलं की आपल्या सर्व स्वामी भक्तांचा अगदी आनंदाचा दिवस. आपण या दिवशी बघा, आज गुरुवार आहे तर या दिवशी आनंदाने मठात जायला हवं, मंदिरात जायला हवं किंवा केंद्रात जायला हवं, दत्त महाराजांच्या मंदिरात जायला हवं. असं गुरुवार म्हटलं की आपण स्वतःच काही नियम बनवत असतो, काही स्वतः सेवा करत असतो. दररोज वेळ भेटत नाही, पण आज गुरुवार आहे तर मला आवर्जून जायचंच आहे, ही सेवा करायचीच आहे. गुरुवार आहे तर मी नक्की केंद्रात जाणार आहे, एक माळ तरी स्वामी समर्थ मंत्राचा जप करणार आहे किंवा मंत्र ऐकणार आहे. तर असं आपण प्रत्येकजण ठरवत असतो. तर मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही तुमच्या घरात असे काही नियम बनवायचे आहेत की सगळ्या व्यक्तींनी त्या पाळल्याच पाहिजेत. अर्थात सर्वांना ते आवडणार नाही, परंतु हळूहळू त्यांना देखील या गोष्टीची सवय होऊन जाईल. ज्या घरातील बघा कोणीही एक व्यक्ती तारक मंत्र जरी म्हणत असेल, तेव्हा त्या घरातील प्रत्येक व्यक्ती तो तारक मंत्र गुणगुणत असतो. असा अनुभव तुम्हाला देखील आला असेल. म्हणून हा नियम तुम्हाला लावायचाच आहे. आपल्या घराला बदलायचे आहे. दररोज सेवा केली तरी अतिशय उत्तम, परंतु किमान गुरुवार तरी सेवा नक्की करायची आहे. घरात नवरा बायकोचे पटत नाही, सतत वादविवाद होत असतात, भांडणं होत असतात. पुन्हा बघा, मुलं होण्यास काहींना प्रॉब्लेम येत असतात, लग्न जमत नाही, अशा अनेक समस्या घरात असतात. तुमचा गुरुग्रह मजबूत नाही आहे. तुमचा गुरुग्रह मजबूत नाही आहे याचं म्हणजेच तो खराब आहे. ज्यांचा गुरुग्रह मजबूत आहे ना, त्यांच्या आयुष्यात अशक्य असे काहीच नाही. आता गुरु मजबूत असणं म्हणजे काय, तर स्वामी महाराजांची कृपा, दत्त महाराजांची कृपा आपल्यावर असणं, याला म्हणतात गुरुग्रह मजबूत राहणं. तर गुरुग्रह वीक आहे हे कशामुळे होतं, तर मी सांगते. तुम्हाला बघा, तुम्ही बघा, गुरुवारी केस धुवायची नसतात. गुरुवारी केस धुतली तर तुमचा गुरुग्रह खराब व्हायला सुरुवात होत असते. काही जणांना असा प्रश्न असेल की आमचा गुरुवारी उपवास असतो, पण खरंच गुरुवारी केस धुवायची नसतात. गुरुवारी केसावरून पाणी घ्यायचं नसतं, त्याने आपला गुरुग्रह खराब होतो असं म्हणतात. त्याचबरोबर आपलं घर हलकं देखील करायचं नसतं. कोणत्याही बाईला घरात केरकचरा झालेला किंवा रद्दी साचलेली, पसारा झालेला आवडत नसतो. हे आपण नेहमी काढतच असतो, परंतु गुरुवारी जे काही अडगळीचं सामान आहे ते कधीही द्यायचं नसतं. म्हणजे आपल्या घराबाहेर ते कधीच काढायचं, गुरुवारी कधीच काढायचं नसतं. कचऱ्यावाला आला की आपण लगेच घरातील अडगळीचं सामान काढून देतो, परंतु असं न करता कधीही वार बघून मगच ते देत जा. त्यानंतर तुम्हाला वाटेल अडगळ ही दरिद्री असते, तेही बरोबर आहे, परंतु ते सामान गुरुवारी बाहेर काढायचे नाही. अर्थात घर हलकं करायचं नाही आहे. गुरुवारी घरातील कुठलीच सामान घराबाहेर काढायचं नाही आहे. हा नियम गुरुवारी सर्वांनी पाळायचाच आहे. त्यानंतर तुम्हाला वाटेल लादी पुसू शकता, झाडू मारू शकता, फक्त आपण दर महिन्याची जी काही साफसफाई असते, जे करत असतो एक्स्ट्राची कामं, तशी करायची नाही आहे. घरातील जाळे काढणे, अनावश्यक सामान काढणे, अशी कामं जी काही आहेत ती या दिवशी करायची नाही आहेत. गुरुवारी लादी नाही पुसली तरी चालेल. वाटत असेल तर देवघराची रूम तुम्ही स्वच्छ पुसली तरी चालेल. असा नियम नक्की करायचा आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हा नियम पाळायचा आहे. त्यामुळे गुरुग्रहाचा प्रभाव हा कमी होत असतो. म्हणून हे नियम तुम्हाला पाळायचेच आहे. गुरुग्रह मजबूत कसा करायचा, तर आपण सर्व स्वामी भक्त आहोत.
महाराजांचे एकदा जरी नाव घेतलं तरी देखील आपल्यासोबत महाराज असतात. गुरुग्रहाचा संबंध हा पिवळ्या रंगाशी असतो. तुम्हाला जर वाटत असेल ना, गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा, त्याचबरोबर पिवळ्या वस्तू दान करा. त्यात तुम्ही केळी देऊ शकता, एखादी बर्फी देऊ शकता. जे शक्य होईल ते तुम्ही पिवळ्या रंगाचे दान करू शकता. त्याचबरोबर एखाद्या मंदिरात जाऊन म्हणजे थोडक्यात भगवान विष्णूंचं असू द्यात, दत्त महाराजांचं मंदिर असू द्यात, स्वामी केंद्र देखील असू द्यात, कुठेही असू द्या, जिथे तुम्हाला थोडी जायचं आहे व तिथे जाताना थोडी चणा डाळ आणि गूळ, त्यावर तुळशीचे पान ठेवून ते दान करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही राम मंदिर, कृष्ण मंदिर असेल, स्वामी केंद्र असेल, दत्त महाराजांचं मंदिर असेल, कुठल्याही मंदिरात देऊ शकता. तसेच तुम्ही वस्त्र देखील दान करू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखादी गरजू व्यक्ती आहे आणि त्याला खरंच गरज आहे तर त्यांना तुम्ही वस्त्रदान देखील गुरुवारी तुम्ही या दिवशी देऊ शकता. तसेच गुरुग्रहावर स्ट्रॉंग करण्यासाठी महाराजांची सेवाही करायची आहे. तुम्ही घरात खरं तर रोज विष्णू सहस्रनामाचे पठण झालं पाहिजे, नाही तर किमान ऐकलं तरी पाहिजे. यूट्यूबला लावून तुमची जी काही रोजची कामं आहेत ती तरी चालू ठेवली तरी चालणार आहेत. तर त्याने देखील खूप असा फरक पडतो. गुरुवारी भगवान विष्णू बरोबर माता लक्ष्मीची पूजा होणे तितकेच महत्त्वाचे आहे. काय तर तुमच्या घरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्याची पूजा करून व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामावली या तिन्हींपैकी एकाचे पठण नक्की करायचं आहे. तसेच श्रीसूक्ताचे पठण करा. याने काय होईल तर बघा, माता लक्ष्मीची पूजा होईल व श्री विष्णूंची देखील पूजा होणार आहे. तिचाही आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. याचबरोबर आपल्या महाराजांची सेवा करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांना विसरून कसे चालेल. तारक मंत्र 11 वेळा पठण केला पाहिजे. स्वामींसमोर बसून शक्य नसेल तर किमान ऐकत जा. या सगळ्या सेवा कधीही दिवसभरात तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता. सकाळी करू शकता, दुपारी करा, संध्याकाळी करा. जेव्हा कधी तुम्हाला दिवसभरातून वेळ भेटेल तेव्हा तुम्ही या सेवा करायच्या आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. किमान एक माळ तरी हा मंत्र जप करायचा आहे. त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृत याचे क्रमशः 3 अध्याय असे पठण करायचे आहे. तसेच गुरुचरित्राचा 14वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे. या सर्व सेवा केल्याने तुमचे फक्त आणि फक्त चांगलेच होणार आहे. याने तुमचा गुरुग्रह गुरुग्रह स्ट्रॉंग होणार आहे. जोपर्यंत तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. म्हणून गुरुग्रह स्ट्रॉंग होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून महाराजांची सेवा करा. महाराजांची कुठलीही सेवा केल्याने आपल्याला भविष्यात कोणतीच अडचण येत नाही. वैवाहिक समस्या असू द्यात, कुठली शैक्षणिक समस्या असू द्यात, आर्थिक समस्या असू द्यात, कोणतीही समस्या असू द्या, त्या महाराज आपल्या सर्व समस्या मार्गी लावतात. तर काही सेवा व नियम आहेत त्याचे पालन नक्की करा व झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.